नमस्कार, मी श्रीरंजन आवटे. आज जंतर मंतरवरती ज्या प्रकारे भीतीछूमंतर झाली आणि लोकांचा सागर, अक्षरशः जनसागर उसळला. एक अभूतपूर्व अशा प्रकारचं आंदोलन आता देशामध्ये सुरू आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की कालच गीतांजली आंगमो या सोनम वांगचुक यांच्या पत्नी यांनी अशी घोषणा केली की सोनम वांगचुक हे आपलं उपोषण संपवतील, मात्र त्यांच्या 3 अटी आहेत. आणि आज सकाळी सुद्धा सोनम वांगचुक यांच्या हस्ताक्षरामध्ये त्या ज्या अटी आहेत त्या अटींचा उल्लेख झाला. त्यातली पहिली अट अशी होती की जे आत्ता पेपर लीक होतात, पेपर फुटी होते आहे, शिक्षणातला सगळा गैरव्यवहार जो आहे याच्या अनुषंगानं सरकारनं जबाबदारी घ्यावी. सरप्राइझिंगली, आश्चर्यकारकरित्या याच्यातून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा उल्लेखच गायब होता. म्हणजे याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की हा उल्लेख सोनम वांगचुक यांनी का केला नाही. दुसरी अट त्यांनी अशी घातली की जे कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य आहेत त्यांना संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊ द्यावं. वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांसोबत त्यांची चर्चा जर होणार असेल आणि हा मुद्दा संसदेमध्ये मांडला जाणार असेल तर आपण उपोषण मागं घ्यायला तयार आहोत. हे पहिली अट. आणि दुसरी अट हे किंवा आहेत बरं का, आणि नाहीये. तिसरी अट अशी त्यांनी घातली की जर हेही शक्य नसेल तर मला हॉस्पिटलमध्ये येऊन राजकीय नेत्यांनी, म्हणजे कंसामध्ये ऍक्च्युली खरं म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी येऊन भेटावं आणि हा मुद्दा आपण संसदेमध्ये लावून धरावा, अशा प्रकारचं आश्वासन द्यावं. खरं म्हणजे या 3ही अटी ज्या आहेत त्या फारच आश्चर्यकारक आहेत. याचं कारण असं की राहुल गांधी हा मुद्दा अनेक वर्षांपासून लावून धरतायत. आत्ता सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीच्या आधीपासून राहुल गांधी यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरलेला आहे. पण अशा प्रकारच्या अटी ह्या सोनम वांगचुक यांनी जाहीर केल्या आणि त्याच्यामुळे या आंदोलनाविषयी एक संशय निर्माण झाला, शंका निर्माण झाली. अगदी रवीश कुमार असतील किंवा अजित अंजुम असतील यासारख्या पत्रकारांनी याविषयी संशय व्यक्त केला. हे सगळं घडलं असलं तरी सुद्धा, किंवा आता दिपके सुद्धा काही म्हणत असतील, हे सगळं काही घडलं असलं तरी सुद्धा आता लोक तिथं मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत आणि जंतर मंतर ते संसद, अशा प्रकारचा जो सगळा चलो संसद या प्रकारचं आंदोलन ज्याचं होतं ते अतिशय सक्सेसफुल, अतिशय यशस्वी होतंय असं आता आपल्याला दिसतंय. खूपच ज्याला म्हणतात की उत्साहवर्धक अशा प्रकारचं हे आंदोलन. त्यामुळे दिपके महत्वाचे नाहीत, वांगचुक महत्वाचे नाहीत. आता इथला तरुण जो आहे तो अतिशय उत्साहानं या आंदोलनामध्ये सामील झालेला आहे. वांगचुक यांच्यासोबत जे इतर विद्यार्थी सुद्धा उपोषण करत होते त्यांनी आज अखेरीस 23व्या दिवशी आपलं उपोषण सोडलं. म्हणजे अनेक नागरी समाजातल्या जे अतिशय प्रतिष्ठित असे लोक आहेत त्यांनी विनंती केली आणि या मुलांना असं म्हटलं की आपण आपला जीव पणाला लावू नये, आपण ही मागणी लावून धरूयात, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागूच यात, पण तुम्ही हे उपोषण सोडा. या मुलांनी हे उपोषण सोडलं. वांगचुक यांच्या सांगण्यावरनं दिपकेंनी सुद्धा उपोषण सोडलेलं आहे. पण मुलं जेव्हा त्या संसदेकडे निघालेली होती तेव्हा त्यांच्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला, अतिशय प्रचंड अशा प्रकारची मारहाण केली, दडपशाही केली, हे आपण पाहिलं. पण केवळ जंतर मंतर ते संसद, म्हणजे हा जो एकूण अंतर आहे ना ते केवळ 1.5 किलोमीटरच आहे. आणि स्वाभाविकपणे जेव्हा अधिवेशन सुरू असतं तेव्हा अधिक सुरक्षा असते आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा दिल्ली पोलिसांनी अगोदरच बॅरिकेड्स वगैरे लावलेले होतेच. पण तरी सुद्धा म्हणजे हजारोंच्या संख्येनं, आता तो आकडा नेमका किती आहे याच्याविषयी लोक वेगवेगळं सांगतायत. काही जण म्हणतात 12,000, 20,000, 25,000 वगैरे वगैरे. पण आपण पाहू शकता अनेक व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये लोक, विशेषतः तरुण मुलं, हे आंदोलन तरुणाईचं आहे आणि ते अतिशय उत्साहानं तिथं सामील झालेले आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, पेपर फुटतायत, नोकऱ्या नाही आहेत लोकांना, अशा प्रकारची महागाई वाढलेली आहे, असे अनेक प्रश्न आहेत. या सरकारला धारेवर धरणारं अशा प्रकारचं हे आंदोलन. आणि हे आंदोलन फक्त दिल्लीमध्ये झालं नाही तर अगदी बीड सारख्या गावामध्ये सुद्धा हे आंदोलन झालेलं आहे, पुण्यामध्ये झालेलं आहे, राजस्थानमध्ये झालेलं आहे. म्हणजे देशातल्या अनेक राज्यांमध्ये, अनेक शहरांमध्ये आज तरुण रस्त्यावरती आले. हे तरुण फक्त कॉक्रोच जनता पार्टीचे नाहीत,
ते वेगवेगळ्या पक्षांचे आहेत. इव्हन दिल्लीमध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की आयसा, SFI अशा अनेक वेगवेगळ्या डाव्या विद्यार्थी संघटना ज्या आहेत त्या या आंदोलनामध्ये सामील आहेत. अनेक मोठे नेते, अनेक सेलिब्रिटी सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे आता दिपके काय म्हणतात, वांगचुक काय म्हणतात हे सोडून द्या. मुद्दा असा आहे की नीटचे पेपर लीक होत आहेत आणि पुन्हा जो पेपर झाला आता तो सुद्धा, त्याच्यामधला सुद्धा घोळ हा समोर आलेला आहे. पण आता असं आहे की असंतोष वेगवेगळ्या मार्गांनी उमटतो आहे. लोकांनी आपली भीती सोडून दिलेली आहे आणि लोक रस्त्यावरती येऊन सरकारला प्रश्न विचारतायत. मला वाटतं ही खूप आश्वासक गोष्ट आहे. मला आठवतंय विंदा करंदीकर यांची कविता. विंदा करंदीकर हे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक. त्यांची एक कविता आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे ती जनता अमर आहे. ती जनता अमर आहे. फार मोठी कविता आहे. त्या कवितेमधल्या शेवटच्या काही ओळी मी आपणाला सांगतो आणि मला असं वाटतं की आजच्या ह्या सगळ्या प्रसंगाला ते अतिशय अनुरूप, अतिशय सुसंगत अशा आहेत. जनतेच्या पोटामध्ये आग आहे, आग आहे. जनतेच्या पोटामध्ये आग आहे, आग आहे. जनतेच्या डोळ्यांमध्ये शंकराचा राग आहे. जनतेच्या डोळ्यांमध्ये शंकराचा राग आहे. जनतेच्या ऐक्यामध्ये लावाची लाट आहे. जनतेच्या ऐक्यामध्ये लावाची लाट आहे. जनतेच्या पायापुढे प्रकाशाची वाट आहे. जनतेच्या पायापुढे प्रकाशाची वाट आहे. जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे. जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे. जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे. जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे. जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे. जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे. जनतेच्या हातांमध्ये भविष्याची भेट आहे. जनतेच्या हातांमध्ये भविष्याची भेट आहे. जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे. जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे. जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे. जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे. जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे. जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे. आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे. आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे. आपली ही जनता अमरच आहे. ती या सत्तेला प्रश्न विचारते आहे. आपण सुद्धा हा प्रश्न आपापल्या परीने विचारत राहूयात. मनपूर्वक धन्यवाद.